संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी म्हणून ज्या सुदर्शन घुलेचं नाव घेतलं जातं, हा सुदर्शन घुले नेमका कोण आहे? खरंच सुदर्शन घुले हा डेंजर आहे का? सगळ्या गोष्टी पाहूया। या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं 31 डिसेंबर रोजी CID ला सरेंडर सुद्धा केलं। त्यानंतर अनेक दिवसापासून फरार असलेला सुदर्शन आणि सुधीर सांगळे याला अटक करण्यात आली आहे। मात्र हा सुदर्शन घुले खरंच डेंजर आहे का? हा सुदर्शन घुले नेमका कोण आहे? तर सुदर्शन घुले बीड मधल्या केजचा टाकळी या गावचा रहिवासी आहे। सुदर्शन घुले 27 वर्षाचा आहे। सुदर्शनचं इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण झालंय। सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा। तसंच उचल घेऊन कामाला न आलेल्या ऊसतोड कामगार मजुरांना सुदर्शन त्यांच्याकडनं वसुली करायचा। सुदर्शनची राजकारणात चांगलीच ओळख होती। सुदर्शनवर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल आहेत, तर कृष्णा आंधळेवर 4 वर्षात 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। या दरम्यान वाल्मिक कराडचा खास असलेल्या विष्णू चाटे यासोबत सुद्धा त्याची ओळख झाली। त्यातून त्याला काही कामं मिळाली। राजकीय नेते, पक्षाचे कामं करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्यानं गावकरी सांगतात। एवढंच नाही तर संतोष देशमुख यांच्या हत्येतला प्रमुख जो आरोपी आहे, मुख्य आरोपी म्हणून सुदर्शनचं नाव घेतलं जातं। हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टराला सुद्धा या संशयातनं पकडलं आहे। सुदर्शन घुलेला पैसे एका डॉक्टरनं पुरवल्याचं सांगितलं जाते। हत्या प्रकरणातील फरार आरोपी जे होते तर त्यांना मदत केल्याच्या संशयातनं डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्याची पत्नी वकील पत्नी, त्याचबरोबर एकाला काल SIT ने नांदेड मधून ताब्यात घेतलं। या तिघांची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी झाली आणि या चौकशीमधूनच नंतर मग मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा खरं तर पोलिसांच्या जाळ्यात अडकला। संतोष देशमुख प्रकरणामध्ये वारंवार आवाज उठवणारे भाजपाचे आमदार सुरेश दस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुदर्शन घुले हा केवळ प्यादा आहे, मुख्य आरोपी आका आहे असं म्हटलं आहे। मी ज्यांचा उल्लेख आका असा करतो त्या आकाच मुख्य आरोपी आहेत अशा पद्धतीचा आरोप आमदार सुरेश दसांनी केल्याचं पाहायला मिळते। बाकीचे प्यादे आहेत, त्यांना सांगितलं जावा असं करा तसं करा म्हणून ते करतात। मुख्य आरोपी हा आका आहे, मुख्य आरोपी हा सुदर्शन घुले आहे असं म्हणू नका, कारण की या सुदर्शन घुलेचा कोणीतरी आका आहे अशा पद्धतीनं प्रतिक्रिया माध्यमांसोबत आमदार सुरेश दस यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। मात्र हा सुदर्शन घुले याच्यावरती आतापर्यंत 10 वर्षात 10 गुन्हे नोंद असल्याचं पाहायला मिळतंय। हा ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करतो। त्याचबरोबर ऊसतोड मजुरांना ज्यांना ऊसतोडणीचे पैसे घेतले पण कामाला आला नाही त्यांच्याकडनं वसुली सुद्धा करायचे काम हा सुदर्शन घुले करताना पाहायला मिळतोय।